एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम आज सोलापुरात जाणवायला सुरुवात झालेला आहे। खरं तर सकाळपासून मराठवाड्यात सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याच्यावरती खरं तर परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काल मुक्कामी ज्या मराठवाड्यातून ज्या बसेस येणार होत्या त्या रात्री आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे सकाळी ज्या बसेस सोलापूरच्या आगारातून मराठवाड्याकडे निघतात त्या बसेसवरती परिणाम आपल्याला जो आहे तो पाहायला मिळतोय। अनेक बसेस जे आहेत ते आलेले नाहीत, त्यामुळे प्रवाशांची जी आहे ती गैरसोय आपल्याला होताना पाहायला मिळते। मात्र पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या ज्या बसेस आहेत, अर्थात पुणे असेल, सांगली सातारा असेल, कोल्हापूरकडे असेल, या बसेस सकाळपासून सुरू आहेत। मात्र मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस जे आहेत ते रात्रीपासून मुक्कामी आलेल्या नाहीत। त्यामुळे तुळजापूर असेल, धाराशिव असेल, परभणी, कळमनुरी, परळी, लातूर, जिंतूर, नांदेड या भागात जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या सकाळपासून आलेल्या नाहीत आणि त्यामुळे नागरिकांना जो आहे तो त्रास सहन करावा लागतोय। खरं तर एसटी कर्मचाऱ्यांनी जे पुकारलं संप होतं त्यामध्ये सोलापूरमध्ये काल खरं तर परिणाम कोणताही जाणवला नाही। प्रशासनाने जी माहिती दिली त्यानुसार काल संध्याकाळपर्यंत केवळ 4 बसेस ज्या आहेत त्या रद्द झालेल्या होत्या। मात्र रात्री मुक्काम मराठवाड्यातले जे बसेस आहेत ते मुक्कामी सोलापुरात येतात त्या बसेस आल्या नाहीत आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो सकाळी सुटणाऱ्या बसेसवरती आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरीकडे मात्र सोलापूर आगारातून सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या असतील किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, त्याच्यावरती मात्र थोडासा परिणाम आपल्याला जाणवत नाही। सकाळपासूनचे बसेस जे आहेत ते सुरळीतपणे सुरू झालेले आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये लक्षात घ्यावी लागेल, कारण सोलापूरच्या आगारातल्या जवळपास 235 बसेस या कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या आहेत। त्यामुळं आज काहीसा परिणाम जो आहे तो संपाचा सोलापूरच्या आपल्या सोलापूर विभागातून सुटणाऱ्या एसटीच्या वाहतुकीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। मी राहायला सोलापूरलाच आहे, चाललो होतो परळीला, गाडी नाही आता अर्धा तास झाला। काही शक्यता वाटते आता नाही थांबलोय, वाट तर बघतोय बसची। एसटीकडनं काय सांगितलं, काही विचार नाही केला? नाही, काय नाही। मी 6 वाजता आलो इथं। माझं नाव गुंडेराव दत्तात्रयराव पाटील आहे। मला जायचं आहे लातूरला। 6 वाजल्यापासून थांबलात, काय स्थिती आहे? बसेस आल्यात का? नाही, अजूनही नाही आहेत। नाही, आता काय पुढे येण्याची शक्यता आहे का? कारण आता ते त्यांना माहीत आहे, आपल्याला काय माहिती आहे। आता तुम्ही एसटीला विचारलं, त्यांनी काय सांगितलं? त्यानं काय सांगितलं, संपूर्णमध्ये उतरल्यावर येतील गाड्या, नाहीतर बंद राहतील म्हणजे। काय काम होतं लातूरला आणि जाणं किती महत्त्वाचं आहे? महत्त्वाचं काय काम आहे? बँकेचं काम होतं। माझा आज दिवसभरात काम पूर्ण खोळंबा म्हणायचं आजच्या हां, कोळंबाचं। दुसरा पर्याय काय? पर्याय काय, घरी जायचं, दुसरं काय। मी आळंदीला गेलतो, 2 दिवस झाला आळंदी मुक्काम। आज निघालो संध्याकाळी, इथं 2 वाजता आलो सोलापूरला। 2 वाजल्यापासून गाडी एक बी नाही अजून। रात्री 2 वाजल्यापासून? हां, रात्री 2 वाजल्यापासून आलो। लातूर गाडीच नाही कोणती बी। हां, आता शक्यता आहे का यायची गाडी? काय शक्यता दिसणार आहे मला तर। येईल तेव्हा जावा मला त्यानं गावात इथल्या लातूर गाड्या नाहीत अजून। लातूर नाही, नांदेड नाही। आता काय पर्याय काय? आता थांबायचं कसं? पर्याय काय करावं? आता थांबावं लागेल ना। आज इकडं जाऊन देवाला गेलतो मी आळंदीला, पर्याय नाही मला आता। इथं आपलं घर नाही, काही नाही। हां, खासगी गाडीवाला किती रुपये मागतात? खासगी गाडीवाले इथं मग विचारत जेव्हा असेल तेव्हा जावा म्हणले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।